ए बासो येळ ए बासो येळ येळ ए बासो देवाल्लो आणि अप्पा आणि कोडते हाट्या काय रे? अरे तुझं नाव बसू कशाला ठेवलं रे? तुझं नाव बकासूर ठेवा होतं या नप्पा. सकाळी जेवण करायचं मी, ते भाकरी थापून थापून मला वैताग आले. ते कामाला पण जायचं मी, निवांत 2 पंख खालचं वरचं चालू करून निवांत झोपल्याचे गाढवासारखं. अरे झक मारले तुझं बाबा होऊनच. आणि ते मराठीमध्ये बोल की नुसता काय काय आपण कर्नाटक भारी नंबर. अरे आपण 5-6 वर्षापूर्वी कर्नाटकात राहत होतो, आता आपण महाराष्ट्रात राहतोय. मराठी मी शिकलो, तू कवा शिकणार रे? ನಾ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ ಹೋದ್ರ ಕನ್ನಡ ಮಾತನಾಡೋಣ. अरे मराठी बोलायला लागते रे, आता आपण महाराष्ट्रात राहते. इथं कन्नड कुणा समजते? तुला कन्नड समजत नाही काय? तू कन्नड मध्ये गेलास की हे चालते. आता आपण महाराष्ट्रात आहे, मराठी बोलायच लागते. ನನ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ कन्नड अभिमान. हा तुला अभिमान आहे रे. मग आता इथं महाराष्ट्रात राहिलो आपण, महाराष्ट्र मध्ये मराठी बोलायला लागते, शिकायला लागते. आता तुला एक सांगलोय, तुझं हे सगळं गाढवपणा ते मला आता चालणार नाहीये. बघ आजपासून तू कामाला जायचं, उद्यापासून मी कामाला जाणार नाही. या गप्पा या गप्पा ನನಗ್ ಮತ್ತೆ ಊಟ ಬಿಟ ಎಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡೋರು ನನಗೆ. कडू भाड्या, तुझं लग्न केलो, एकतर तुला मुलगी कोण देणं झालती, कसं तरी काय पण करून लग्न केलो. माझी ती पार्वती गेल्यापासून मला काय साडेसाती लागली रे. ती पोरगी काय सुनाची म्हणजे गुणाची होती. जेवण पण करून झालं होती, ती तुला बघून भाकासूर पळून गेली ती. आई काय लग्न मारून अनेकदा लग्न करतो म्हणजे माझं लावून दे. आता सगळी विकायला लागली. एक कामच करतो आता, काय नाही काय पण होऊन दे, हे आता घर भाड्याने देतो आणि ते भाडं खाऊन राहतो मी. मी दष्टपुष्ट हे छोटा भीम ताकद येते बॉडी. अरे दष्टपुष्ट एक राबून राबून सगळं पांढरं झालं. हे बघ खाऊन कोण काय सुटले. तू दष्टपुष्ट काय, मी दष्टपुष्ट. चाललो मी आता, भाडे करून घेऊनच येतो. अप्पा ब्याड यायला ಅಪ್ಪ ಇದು ನಾ ಕೂಡಿ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ಬರ್ದೇನೆ ಅವ್ ಬಂದ ಕಳ್ಸ್ತೀನಿ ना. पुढचं आपलं आयुष्य कसं करायचं आपण? काय नाही, आपण काय करायचं? तू काय काळजी नसं गेली, मस्त कट होती व्यवस्थित. काय घेतलं काय झालं? आज हिंमत आहे मग, समजलं काय? रूम मिळणार आपल्याला आज 1 दिवसात लगेच. काय माहिती, रूमचं तर लय प्रॉब्लेम आहे. रूम आपल्याला जर भेटले की नाही, आपण बघ एक एक काम करून सगळं पसारा आणणार आणि तुला राहण्यासाठी ठेवणार. पण चांगली भेटली तर पाहिजे ना. अनोळखी जगात आपल्याला कसं भेटेल? अरे हुडकलं तर देव पण गावते असं म्हणतात. आणि रूमचं काय बाब आहे, दाखव शोधून देव. हुडकायचं आपण काय पण म्हणजे रूम हुडकायचं रूम हुडकायचं. आणि कसं आहे तर रूम मध्ये आपल्याला कोणाचा डिस्टर्ब नको ना. खरंच की आज बघ की माझा तुझ्यावर जीव आहे, खरं तुझ्या घरातले डिस्टर्ब. तुझा माझ्यावर जीव आहे, आमचा पप्पा तर वाटतात नाही म्हणला. पण आपण कसं करायचं सांग तू. काय नाही ग, आता आपण आता इथं आलो तर आपल्याला खोलीच फक्त आपल्याला प्रॉब्लेम खोलीचा लक्षात ठेव. आणि तुझं तोंड जरा का नाही मिळावं अशी का. अहो तुमचं प्रॉब्लेम एक आहे, मला रूम पाहिजे भाड्यानं. हो, आणि आमचं प्रॉब्लेम एकच आहे, आम्हाला भाडे करू पाहिजे. होय बघितलीस, आपल्या प्रेमाला देव पण किती साथ देते लगेच. 1 नंबर घर आहे, सगळं घरातलं वापरा, माझं भांडी सगळं काम माहितीये काय. तुम्हाला बघितल्यावरच मला समजते तुमचं एकमेकावर लय प्रेम आहे का नाही. बर चला जाऊया, तुम्हाला खोली दाखवतो. त्याने इथनं लांब आहे खोली, जवळच आहे आणि 1 नंबर आहे. सगळं सोय आहे, फॅन बिन सगळं. आम्हाला जर स्पेशल बेडरूम सगळं आहे ना सगळं. हा चला बघितलीस, चला थांबलाय शेत जरा खोली मिळाल्या पण राहा. एवढं लवकर आपल्याला रूम भेटत नाही. केवढा लांब आहे हो आहे ना, ये समोरच आहे. या 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 या
हे आहे बघा घर कसं आहे बघा, एक नंबर आहे ने. Thank you. अप्पा येतात मधुरी झालं वेळी किती येतात अप्पा हे नवरा बायको आहे हे खोली भाडे द्यायला म्हणून त्यांना घेऊन आले मी. इथलं लग्न करतो तुझं येऊ का ही घेते मला काय शेत मला मध्ये उत्तर दे आपण तुमचा पाणी पडवते ते म्हणे अरे बाबा खोली त्यांना दाखवायला भाड्याचं द्यायलाच लागते. तू काम करत नाही भागासवर नुसता खायला पाहिजे तुला. अप्पा आणि त्यांचा मार केला म्हणतं याचं कर काय कोण आलो केस काय करा मला काय अहो ते माझं पोरगायची मी तुमचं पोरगा आहे हा ते कन्नडच बोलते. मराठी समजते त्याला पण कन्नडच बोलते त्यो केस काळे करा म्हणून झालाय त्यो. मग ते घर का भाड्याने द्यायला विचार लागलाय. हे चला, दाखवतो इथं घर कसं काय आहे. कर्नाटक कर्नाटक केंद्र पारे बाडगिले परेगिरी काय नाही ही एकच परेगी हे बाबा त्यांना कन्नड येत नाही तरी म्हणाला घेऊन ते जरा तुम्ही चला आज तुम्हाला घर स्वयंपाक घर पण दाखवतो. हा ना ममता अडगी म्हणे तिथं बरीच पुढे नाही यार तू अरे राकेश, हा तर आपल्याला अडगी बोलतो का काय? काका काय आम्हाला अडगी म्हणाला काय हो हो तसं म्हणणं मग? ते आई ह्याच्या आईचं मेंढालीच्या आईचं की नाही स्वयंपाकघर आहे ते कोणाला याय देत नाही असं म्हणाले. मग ते नाही राहून दे काका आमची रूम कुठे आम्हाला दाखवा की दाखवलं ना हे बघा स्वयंपाकघर हे सगळं वापरायचं तुम्ही. बघा हे सगळं कढई बिडई ते स्टीलचा डब्बा पप्पा स्टील डब्या हुंडे नंद हुंड्याला वगैरे तुम्ही चिंता रे हे बाबा त्या डब्यात उंदरा असतील तिला चावा बिवायची हे बाबा उंदरा बिंदरा आम्हाला रूम नको नाही उंदर नाही ते काय मला उंदरा आहेत तिला चावी ते सांगायला ना अरे याचं लाडू त्याच्यात ठेवले ते खाणारा म्हणते किंवा ते बाबा तुझं लाडू तुलाच माहितीये त्याचं लाडू द्या तुम्ही काय टेन्शन नाही. ते आत तिथं रूम आहे बाबा बेडरूम. बघा तुम्ही रूम बघा आणि मी बाहेर बसतो. ए चालेल मला सांगा काय ते अप्पा आणि बात अरे राकेश, हे काय वेड्यासारखं करायला लागलात सगळे. मी का नाही बाबा राहणार या वेड्यांच्या बरोबर. चल बाबा इथून चल, नको ते. ऐकून घे बाहेर जाऊन आपण काय करणार आता आपल्याला रूम भेटणार आहे लगेच. आणि कसं आहे माहितीये काय फुटपाथवर झोपण्यापेक्षा जरा बरं आहे थोडं दिवस कावड्या आपण येतं. पण बघ ना ते किती वेड्यासारखं तू वागतात. विचार कर की पसारा विस्तारा तुला आयतं वापरायला मिळणार आहे. आपलं आता सगळं साहित्य घ्यायचं म्हटलं तर किती खर्च आहे माहिती आहे ना. आपल्याला लगेच पैसे येतोय आणि एक तर रूम भेटणार काय नाही. आज अक्षरशः आपल्याला फुटपाथवर झोपायची वेळ आलते तरी पण असून दे ते काकांचे पोरगं एडपट आहे. आपण त्यांना करो बरोबर सरळ थोडे दिवस काढू येतोच आपण. बरं हे तुला असं हे आहे तर मिळणार आहे कळालं काय. हे तर हे सगळं आणायचं म्हणून कुठून पैसे आणायचं माहिती आहे काय. ही भांडी बिंडी आहे इथं देवारा आहे ही सगळी भांडी आहे का नाही. कसं वाटलं घर ते आहे ना मग कसं पसंत पडलं का नाही. खोली कशी वाटली. हाय बरं आहे आता ऍडजस्टमेंट करा पाहिजे थोडी. बघा ते माझ्या पोरग्याकडे काय लक्ष देऊ नका. ते मधील उडवडता कामं नाही बघा. बघा ते कन्नड मध्ये बोलते ते काय आम्ही जरा असं आलो म्हटलं की नाही मध्ये अहो ते काय नाही. हे बसतो त्याला मी ताकीद देतो थांबा. हे बसतो हे खोली आता भाड्याने दिले आतलं हे एकच खोली आपलं एवढं लक्षात ठेव. बघा आम्ही इथं बाहेर राहतो तुम्ही आत राहा निवान. हे लुडबट नाही ना कान कोणा मारतो तुला. गप निवांत राहायचं गप. मी तुला जेव्हा जेव्हा सगळं देतो भाकासोर. पूजा कसं तर आपल्याला थोडं दिवस काढायचं आहे. मी बाहेर जातो जर रूमची मी चौकशी करतो आणि पहिला आपलं काय खायला गेलो का
असा गेलो ना असं आलो लगेच हा. ನಂದು ರೂಮ್ದಾಗ ಇರ್ತೀರಿ ನೀವು ಇಬ್ರು ನಂದು ಅರ್ಬಿ ಹೋಗಿದ ಹಾ ಹೋಗಿರಿ ಅದು लय झालं आता येऊ दे राकेश मला राणीसारखं ठेवणार होता आणि नोकराणी करून ठेवलंय अरे राकेश त्यानं माझ्याकडून दिवसभरात खूप कामं करून घेतलेत. अगं तू त्याचं ऐकायचं नाही ग कशाला ऐकतीस तिचं नाही बाबा मला नाही जमत. बरं असून चला बघ तुझ्यासाठी काय आणले कोबी मंचुरी होय काय चल चल मस्त की रेशूया हा ती कोण नाही तो रा हा ठेवतो चल आपण मस्त की रेशू घ्यावा बघ बाबा राकेश 2 दिवसाच्या वर इथे राहायला मला नाही बाबा. आपल्याला कसं कसं करायला पाहिजे की आपलं असं काय म्हणते जरा होय आणि काय किती का आपण दोघं काळ पडल्या घरात बघ ना किती पांढरा धोड होतो चल माझ्या आवडीची डिश आहे चल मस्त कोई मंजूर खायला भारी होते. काय झालं काय शोधतोय तू इथं तर मी कोबी मंचूर ठेवलेले मी नाही रे पाहिली. अगं आणल्याने इथं ठेवले नाही मी आता येताना असं येतं किती काय मागं? आता समजलं बघ. कोबी मंचुरी किती ठेवली का नाही बघितले ते मी. काय झालं अहो माझ्या बायकोसाठी मी कोबी मंचुरी आणलेलो सगळं घर कोबी मंचुरी असणार कोबी मंचुरी अगं खुर्शी ठेवलेलो अगं कोबी मंचुरी एवढी भारी होती मला पाहिजे बाबा. खूप गेली हो कोबी मंचुरी अरे ते भक्कासूर तुम्हाला काय ते भक्कासूरच्या समोर टावलावे तर ते काका हे आता लय होते खरोखर सांगतो चला ते त्याला कोबी मंचुरी पाहिजे बघा आम्हाला काय बी काय काय सांगू नका असा काय बी करायचं आम्हाला कोबी मंचुरी पाहिजे बघा ते भाड्यात कुठं असते मला माहिती आहे कळून आणलंय ना तुम्ही मला. कोबी मंचुरी हे माझ्या बायकोला कोबी मंचुरी आणल्यावर तू कशाला खालास हो बाय छंद आहे कोबी मंचुरी बाई चांगले बाई चांगले मला येऊ ते बाई चालले नाही ते चांगलं तर म्हणाले ते कोबी मंचुरी राहून घे बारकायचे अजून लहान आहे माझं पोट. काका नाही आता लय झालं आम्हाला रूमच नको अहो असं काय करलंय तुम्ही अहो काय माझ्या या बायकोसाठी मी कोबी मंचुरी आणलेलो कोबी मंचुरी काय बोलतोय हा कोबी मंचुरी खाऊन मोठं आलं म्हणून सांगायला लागला मला तुम्ही काय समजून घेणार झालाय त्याला कन्नड बोलती तुम्हाला वगैरे म्हणजे तुम्ही हवा व्यवस्थित हवा अरे ननद तब्येत का कोबी मंचुरी कमी दुसऱ्याचं कशा कोबी मंचुरी चालतो तुला लाज नाही वाटत का रे माझ्या नवऱ्याने आणलेली कोबी मंचुरी खाली तुझे पोट दुखणार बघ तू. फुटायला पाहिजे अरे जरा पण लाज नाही वाटत का कोबी मंचुरी काका, ते तुम्ही पोरगे ताकीद करा नाहीतर मी माझ्या बायकोला किती दिवस राहणार नाही काय नाही बघा आम्ही चालू चाकून नाही ते अरे बाबा तिच्या बायकोला आनंद कोबी मंचुरी अरे मला सांगायचं नाही मला कोबी मंचुरी पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे आता सांगतो मला सगळं पैसे पाहिजे ना सांगतो अरे करू भाड्या तुझं कपडे धुवालेली बस ते भांडे घासायलेली कपडे धुवाले लोटून काढायलेली तू शांत हो का शांत
ತಿಂದದ ತೆಗಿತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯರ ದರ ಬರೋದು. ಹಾ? हा. अरे बसू तुझ्याकडे 1 रुपये नव्हतं. हे कुठं आणलं सगळं? काय कारनामा केलेस तू? आणि ए बसू देताना बसायचं ते किस्से आले. हा? अप्पा अप्पा बाद झाला आता आम्हाला काहीच नाही. आम्हाला तर राहायचं नाही. तुमचं पैसे पण नको काय नको. खाल्लंय खाऊन घेऊ. कोबी मंचुरी खातोय. आवडा कुठला खाली बसणार नाही तुला. चल चल कुठे गेलो माझं अरे चप्पल सँडल कुठे आहे माझी? इकडे काय बघ नाही नाही तिकडे असं ये लवकर. काय झाले? नाही ते पण नाहीये. ते मला तर वाटते ते यांड्रे आपणच काय केलं. हा. हो काका आमचं बोट कुठे गेलं? माझी सँडल कुठे आहे? इथं चॅनल नाही बोट नाही काय वागणार आहे. काय कारभार केले सगळे? म्हणून म्हणाले 1 रुपये नव्हतं तुझ्याकडे. हे सगळं काय काय खायला अरे बोट की आवडे तुम्हीच काय कारभार केलंस का नाही. लाज नाही वाटत का? नवीन घेतलेलो बघ हिला सँडल मी 555 रुपयेच घेतलेलो. 5 रुपये खाल्लेलो मी. मूर्ख कुठला? आप्पा मारे मी आता ना याने केला इकला होता आमचं. हे चल बाई ही असली जनावर नाही. उद्या आपल्याला पण ऐकतील. आम्ही चाललो होता. नालायक! अरे राकेश तू तर मला राणी सारखं ठेवतो बोलला होता. तू मला आता अनवाणी फिरवणार का? अरे काय माहिती असली खायला उडी आपल्याला मिळणार. शी बाबा आणि काय आपलं इसरायला नाही ना. नाही अशे. असला राग आला त्याच्यावर खरोबर असं नाटाचं घोट घेऊ वाटायला मला तर खरोबर तर माहिती. काय करायचं बोल पुढं. खरंच की हे जर बॅग धरतो त्याच्यात आपलं कसं व्हायचं रे? कसं व्हायचं? कसं व्हायचं म्हणजे तर राग आला ते एंट्रीचा मला जरा तंबाखू खाऊ वाटल्या. काय एंट्री आपण लेट आणणार एंट्री आपण. टेन्शन बाबा मला घरात घडलं नाही काय नाही. आणि आंध्रे पासले मिळून म्हणून ते असं मिळालं. ए बाबा